ओम नमः शिवाय. आज हरतालिका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत उपवास केला जातो. हरतालिकेची पूजा करताना मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. हरतालिका ही आहे एका सखीच्या धाडसातून जन्मलेली प्रेमकथा. हरतालिकामध्ये हरण म्हणजे नेणं आणि आलिका म्हणजे सखी, म्हणूनच या व्रताचं नाव पडलं हरतालिका. एकदा झालं असं होतं की माता पार्वतीच्या वडिलांनी तिचं लग्न परस्पर ठरवल्यानंतर पार्वती कासावीस झाली, घाबरली. तेव्हा तिच्या मदतीसाठी तिची सखी पुढे सरसावून माता पार्वतीला घेऊन जंगलात गेली आणि तिला जगापासून लपवलं. नवलच ना? मग पार्वतीने तिथंच शिवलिंग घडवलं आणि अन्न पाणी न घेता फक्त अखंड श्रद्धा घेऊन कठोर उपवास सुरू केला. माता पार्वतीची ही श्रद्धा पाहून अखेर भगवान शंकरही हळवे झाले आणि माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकार केला. थोडक्यात काय तर हरतालिका म्हणजे एखाद्या मुलीला तिच्या मनासारखा वर मिळावा यासाठी केलेला व्रत.